Hello friends, welcome to our YouTube channel Learn for Exams. Friends, this channel is basically for learning how to read newspaper and then learning English by reading newspaper. बेसिकली जे विद्यार्थी जे मराठी मीडियममधून येतात, ज्यांची इंग्लिश कच्ची आहे, ज्यांना इंग्लिश शिकायची आहे आणि स्पेशली बँकिंग एक्झामसाठी प्रिपरेशन करतायत, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे यूट्यूब चॅनल स्पेसिफिकली आहे. SSC वगैरेसाठी नक्कीच नाही आहे. SSCमध्ये टर्मिनॉलॉजीज वगैरे खूप विचारतात, तसं नाही आहे हे चॅनल. ज्या लोकांना बँकिंग बेसिक UPSC MPSCची जी इंग्लिश आहे, ज्याच्यामध्ये न्यूजपेपर रीडिंग हे खूप महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल बँकिंगमध्ये RC येतात, तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी स्पीड पाहिजे. रीडिंग करत असताना ते सेंटेन्सेस फ्रेम कसे करायचे आपल्या डोक्यामध्ये, कुठल्या लाईन, लेट सपोज असा एखादा एवढा असं हे झालेलं आहे, एवढं वाचलं आहे आपण, मग आपल्याला त्याच्यातलं काय आठवतं. ओके, हा एक RC आहे एवढा मोठा आणि इकडे काहीतरी क्वेश्चन्स दिलेले आहेत, असं दिलेला RC. मग आपण कुठेतरी मध्येच जाऊन अडकतो आहे, एखादा क्वेश्चन इथं अडकतो आहे, एखाद्या ठिकाणी इथं अडकतो आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करायचं, ही रीडिंग स्पीड कशी वाढवायची. आपल्यासमोर पहिली एक्झाम येणारी ही RRB आहे. मग PO असेल किंवा मग क्लर्क असेल, ओके, डझंट मॅटर. किंवा कुठलीही बँकिंगची जी एक्झाम आहे, बँक एक्झाम जी आहे ती कुठलीही असू द्या, ती एक्झाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये आहे. आत्ता हा एकदम पीक आणि एकदम सुपीक वेळ आहे आपल्याकडे, की जिथं आपण या सगळ्या गोष्टींबद्दल अभ्यास करून यांना चांगल्यापणे आत्ताच कवर करू शकतो. इंग्लिशला 4 महिने 3 महिने खूप आहेत मित्रांनो. तुम्ही आजपासून जर एखादं बुक आणि न्यूजपेपर रीडिंग हे केली, त्यानंतर तुम्ही जे काही लिहिलं आहे ते वाचलं आहे, ते तुम्ही पुस्तकावरती स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोटबुकमध्ये एका दिवसाचं प्रत्येक 10-15 मिनटं लिहित राहिले की काय मला समजलं, कुठले टर्म्स अँड अशा टर्मिनॉलॉजीज होत्या की जे मला समजल्या नाही, त्याचा तुम्ही अर्थ काढला. आपण हे सगळं काही जे आहे या न्यूजपेपर रीडिंगमध्ये करणार आहोत मित्रांनो. या न्यूजपेपर रीडिंगचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या RRP, IBPS, SBI आणि कुठल्याही इन्शुरन्स सेक्टरच्या रिगार्डिंग एक्झाम्स असतील किंवा मग LBO एक्झाम्स असतील किंवा येणाऱ्या LIC वगैरे कदाचित येऊ शकतात त्या एक्झाम्स असतील, त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे इंग्लिश न्यूज रीडिंग खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. दिवसातून सकाळी 8 वाजायच्या आधी तुम्हाला हा न्यूजपेपर नक्की मिळण्याचा मी प्रयत्न करेन. नाही मिळाला तर उशीर होईल, पण दिवसातून तुम्हाला रोज हा पेपर नक्की मिळेल. आणि फक्त न्यूजपेपर रीडिंगच नाही, तर त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजीज, सेंटेन्स फ्रेम कसे होत आहेत किंवा मग त्याच्यामागे जनरल नॉलेज काय असेल, एखादी गोष्ट जर घडत आहे त्याच्यामागचं जनरल नॉलेज, त्याचीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया मी देत राहील. म्हणजे तुमचं कुठंतरी बऱ्यापैकी जनरल नॉलेजची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यातून तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करणं सोपं पडेल, जे की आपल्याला RCसाठी, रीडिंग कम्प्रिहेन्शनसाठी खूप महत्त्वाचं असतं. सो हे आपण एक दुसऱ्यांशी लिंक करत चालूया आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवूया. ज्यांना 5, 10, 15 असतील, त्यांच्या रीडिंगने आणि त्यांच्या ह्या सवयीने रायटिंगच्या पुन्हा त्याला करेक्ट करण्याच्या, एकंदरीत काय तर हळूहळू 1-2 महिन्यात 3 महिन्यामध्ये याचे नक्की तुम्हाला परिणाम चांगले दिसतील, याची मी गॅरंटी देतो आहे. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या त्या मित्रांसोबत ज्यांना इंग्लिश नक्की इम्प्रूव्ह करण्याची इच्छा आहे आणि ते खरंच त्यांची बँकिंग एक्झामसाठी प्रिपरेशन करण्याची तयारी आहे. थँक्यू मित्रांनो.